नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये खरंच खूप धमाल येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. सागर आणि मुक्ता जेव्हा बोलत असतात तेव्हा सावनीने ते बघितलेलं असतं आणि सावनी मुद्दामच मुक्ताला फोन लावते आणि विचारते की कुठे आहेस तू. तेव्हा मुक्ता तिला खरं सांगत नाही आणि सांगते की मी आलीये बाहेर म्हणून. सावनीला समजलेलं असतं की नक्कीच मुक्ता काहीतरी लपवतीये आणि मुक्ता आणि सागर मध्ये नक्कीच काहीतरी शिजतंय, परंतु ते काय हे तिला माहित नसतं. तर मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट असणारे 100 लाईक्स, त्यामुळे व्हिडिओचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला नक्कीच मदत करा. धन्यवाद. तर इकडे गोखले आणि कोळी दोन्हीही कुटुंबांच्या चिठ्ठ्या लिहून झालेल्या असतात. दोन्हीही कुटुंबाने चिठ्ठ्या लिहिलेल्या असतात, परंतु आपली माधवी खूप शहाणी असते. माधवीने गोखले नावाच्या चिठ्ठ्या हातामध्ये एक्स्ट्रा लपून ठेवलेल्या असतात. पुरुषोत्तम म्हणतो की आता आपण एक काम करूया, आपल्या दोन्ही घरामध्ये सर्वात लहान आहे कोमल, तिच्या हातानेच आपण चिठ्ठी उघडूया. सर्वजण याला सहमत होतात. माधवी म्हणते की नाही, आता बघा ना, म्हणजे इकडनं कोळ्यांच्या चिठ्ठ्या आहे, इकडनं गोखलेंच्या चिठ्ठ्या आहे, सगळं काही दिसतंय, मिक्स व्हायला हव्या ना चांगल्या. असं म्हणून माधवी चिठ्ठ्यांचा बाउल तिच्या हातामध्ये घेते आणि श्री स्वामी समर्थ असं म्हणून त्या चिठ्ठ्या उधळून देते आणि म्हणते की चुकून झालं आणि त्या चिठ्ठ्या गोळा करायच्या बहाण्याने मुद्दामच कोळी कुटुंबाच्या चिठ्ठ्या ती मॅट खाली घालते आणि तिच्या हातात असलेल्या गोखले कुटुंबाच्या चिठ्ठ्या ती वरती काढते आणि त्या बाउल मध्ये टाकते. त्यामुळे आता बाउल मध्ये सगळीकडे फक्त गोखलेंच्या चिठ्ठ्या असतात. स्वाती तिला म्हणत असते की अगं मग गोखलेंचं नाव आलंय तर तू कशाला एवढी आनंदी होतीये, आम्हाला वाटलं तू एवढी खुश झाली म्हटल्यावर आपलंच नाव निघालंय. कोमल म्हणते की खरं तर आपल्या पद्धतीची लग्न मी लहानपणापासूनच पाहत आलीये, परंतु आता पहिल्यांदा मला चान्स मिळतोय ना हे लग्न बघण्याचा, म्हणून मला आनंद झालाय. स्वाती म्हणत असते की खरंच तू कोणाच्या साईडने ना तेच कळत नाही. माधवी म्हणते की बरं जाऊ द्या, आता लग्न हे आमच्या पद्धतीने होणार आहे, त्याच्यामुळे 15 दिवस आमच्या काही अटी असतील आणि त्या तुम्हाला पूर्णपणे पाळाव्याच लागतील, कारण शेवटी आता चिठ्ठीमध्ये नाव आमचं निघालंय म्हटल्यावर लग्न सुद्धा आमच्या पद्धतीने होणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिली आमची अट असणार आहे की 15 दिवस मांसाहार करायचा नाही, एकदम वर्ज्य. इंद्रा मात्र चिडत असते आणि म्हणत असते की काय ग तुझं हे वर्ज फिरज, आम्हाला नाही जमणार हा मांसाहार केल्याशिवाय. माधवी म्हणते की असं कसं, आता तुम्हाला आमचं ऐकावंच लागणार आहे. आणि आमची दुसरी अट आहे की म्हणते की असं कसं, तुम्ही जास्त 2 गुलाबजाम वाटलंच तर एक्स्ट्राचे खाऊन घ्या, परंतु जेवण हे आमच्याच पद्धतीने असणार. आणि आमची दुसरी अट अशी आहे, माधवी म्हणते की आणि लग्नामधली दुसरी अट अशी आहे की कपडे आम्ही जो ड्रेस कोड देऊ तोच घालायचा. इंद्रा म्हणते की म्हणजे नक्की काय घालावं लागेल, आम्हाला काय नेसावं लागेल. माधवी म्हणते की सर्व पुरुष हे धोतर आणि सदरा घालतील आणि सर्व बायका ह्या नऊवारी साडी नेसतील आणि खोपा वगैरे घालतील. इंद्राला मात्र ते काहीच समजत नसतं. इंद्रा म्हणत असते की आता आम्ही कसं राहायचं हे सुद्धा तूच आम्हाला शिकवणार का, आणि आम्ही आमच्या पद्धतीने कपडे घालू, तू नको सांगूस आम्हाला. माधवी म्हणते की असं कसं, शेवटी चिठ्ठीमध्ये नाव आमचं निघालंय की नाही, त्यामुळे इंद्राताई तुम्हाला तर आमचं ऐकावंच लागेल. बापू माधवीला म्हणतात की माधवीताई तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमच्या सगळ्या अटी आम्हाला मान्य आहेत, पण आमची सुद्धा एक अट आहे आणि आमची अट अशी आहे की साखरपुडा लवकरात लवकर झाला पाहिजे. हे ऐकून माधवी आणि पुरुषोत्तम खुश होतात आणि माधवी म्हणते की 100% बापू, ही अट तुमची लवकरच पूर्ण होणार आहे. बापू म्हणतात की सगळी मीटिंग अगदी फर्स्ट क्लास झालीये, पुरुषोत्तम भाऊ तुमचं अभिनंदन. असं म्हणून इंद्राला ते आता हात धरून घरामध्ये घेऊन जात असतात, कारण इंद्रा ऐकतच नसते, तिला माधवी सोबत वादच घालायचे असतात. मागे माधवी म्हणत असते की ही बाई सतत माईक गिळल्यासारखं मोठ्यानेच का बोलते, हिला लहान आवाजात बोलताच येत नाही. तर माधवी पुरूला म्हणत असते की काही पण म्हण, व्याही तर तू एकदम भारी निवडलायस, आवडलं बाबा आपल्याला सगळं, चल मंजिरी आपण पटकन यादी करायला घेऊ. असं म्हणून माधवी आता लगेच तयारीला लागलेली असते. तर इकडे लकी त्याच्या मित्राला फोन करून सांगतो की तू काहीही कर, परंतु आता जेलमध्ये जा. तर त्याचा मित्र म्हणत असतो की मी कशाला जेलमध्ये जाऊ. तर लकी त्याला सांगत असतो की हे बघ, दादू स्वतः हात धुवून मागं लागलाय की तो MMS नक्की कोणी व्हायरल केलाय, आणि त्याला जर समजलं की मी केलाय म्हटल्यावर तो मला सोडणारच नाही. त्यापेक्षा तू एक काम कर, मिहिरचा आरोप तुझ्यावर घे आणि सांग की तो MMS मी व्हायरल केलाय आणि तू अजिबात काळजी करू नको, तू म्हणशील तेवढा पैसा मी तुला देईल आणि तुला सोडून सुद्धा आणेल, फक्त मिहिरच्या ऐवजी तू आता जेलमध्ये जाऊन बस. त्यामुळे पैशांमुळे तो मित्र देखील तयार होतो. तर इकडे सागर हा मिहिरला भेटायला जेलमध्ये आलेला असतो आणि तो मिहिरला भेटलेला असतो, म्हणत असतो की लग्न होण्याच्या आतच मी तुला माझ्यासोबत घेऊन जाईल आणि माझ्या लग्नात तू नक्की हजर असणार आहे, कारण शेवटी लग्न झाल्यानंतर रडायला लागलं किंवा काही पस्तावा आला तर खांदा तर तुझाच पाहिजे ना मला रडायला. जिचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाहीये ना देवाने, तिचंच माझ्याशी लग्न लावून दिले. मिहिर म्हणतो की समजतंय मला, तुम्हाला थोडं आता स्ट्रगल करावं लागणार आहे. तेव्हा सागर म्हणतो की नाही होईल
होईल सगळं, पर्यंत खुश राहता येते ना तोपर्यंत राहून घ्यायचं. तर इकडे माधवी लग्नाची तयारी करत असते आणि त्याच वेळी वंदू तिला सरप्राईज देते. वंदू तिथे आलेली असते हे बघून माधवीला खूपच आनंद होतो. सर्वजण वंदूला भेटतात. वंदूला बघून घरात एक नवीन चैतन्य आलेलं असतं. पुरुषोत्तम म्हणत असतो की काय मग वंदना टॉकीज, कशा आहात तुम्ही? तर माधवी म्हणते की काय रे पुरू, तू अजूनही तिला वंदना टॉकीज म्हणतो? तर मुक्ता विचारते की बाबा तुम्ही का वंदना टॉकीज म्हणता तिला? तेव्हा पुरुषोत्तम सांगतो की अगं लग्नाच्या आधी जेव्हा आम्ही सिनेमा बघायला जायचो ना, म्हणजे माधवी आणि मी, तेव्हा ही वंदना टॉकीज आधीच आमच्या मागच्या सीटवर येऊन बसायची आणि गॉगल लावून बसायची. माधवी म्हणते की हो ना, तिला असं वाटायचं की गॉगल लावल्यावर पुरू तिला ओळखणारच नाही आणि म्हणूनच तो तिला वंदना टॉकीज म्हणतो. हे ऐकल्यावर सर्वजण खूप हसतात. वंदना म्हणते की पण माझं पात्र कुठे आहे? तितक्यातच मिहिका तिथे येते. मिहिका रडायला लागते. तेव्हा वंदना म्हणते की अगं तू का रडतीयस आणि कोण कुठला मुलगा, त्याच्यासाठी आपण काय एवढा स्वतःला त्रास करून घ्यायचा बरं? आणि हे बघ, तुला तोंड लपवून जायची अजिबात काही गरज नाही, मी आहे ना तुझ्या सोबत. जा बरं आता छान तयार होऊन ये आणि हस बरं. माधवी म्हणते की हो मिहिका, जा बरं तयार होऊन ये आणि कपाटामध्ये जे स्माइल लपून ठेवलंयस ना ते सुद्धा घालून ये. तेव्हा मिहिका हसते आणि तयार होण्यासाठी निघून जाते. तर इकडे हर्ष हा सावनीला म्हणतो की आज ड्रिंक करायला सुद्धा काही मज्जा येत नाही, काही व्यवस्थित होईल असं वाटत नाही. त्या मुक्ता आणि सागरचं काय चाललंय तेही काही कळत नाही. सावनी म्हणते की मला काहीतरी गडबड वाटतेय, कारण मी मुक्ता आणि सागरला एकत्र बघितलं. मुक्ता आणि सागर नक्कीच काहीतरी गेम प्लॅन करताय आणि मुक्ता आपल्याला धोका देतेय. आता मला हे शोधून काढायला पाहिजे की मुक्ता नक्की काय करते. मी एक काम करते, मी उद्याच तिच्या क्लिनिकला जाते. तर सईने हे ऐकलेलं असतं. सई सावनीला म्हणते की मम्मा उद्या मी शाळेला सुट्टी घेऊ, मी पण येऊ तुझ्यासोबत मुक्ता आंटीकडे. परंतु सई ही खूप हट्ट करत असते. तेव्हा सावनी म्हणते की ठीक आहे आपण जाऊयात मुक्ता आंटीकडे. तेव्हा सावनी सईला तिच्या सोबत घेऊन जायला तयार होते. सावनीला म्हणत असतो की काहीही कर, परंतु ही केस आपल्याला हरता कामा नये, आपल्याला ही केस जिंकायचीच आहे. तर इकडे मंजिरी, मुक्ता आणि मिहिका तिघीही मस्त कॉफी पीत बसलेल्या असतात आणि त्यांच्या जुन्या आठवणी आठवत असतात की कशा प्रकारे मंजिरीच्या लग्नाच्या वेळी त्यांनी खूप मज्जा केली होती आणि मंजिरीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी सुद्धा ते असेच कॉफी पीत बसले होते. तेव्हा माधवीला माहित होतं की हे खूप वेळ गप्पा मारत बसणार आहे, त्यामुळे माधवीने मुद्दामच त्यांच्या कॉफीमध्ये जायफळ टाकलेलं असतं, त्यामुळे त्या लगेच झोपी जातात. या सर्व गोष्टी त्या आठवत असतात. तेव्हा मिहिका म्हणते की यार पण मुक्ताच्या लग्नामध्ये असं काहीच करायला भेटत नाहीये. मुक्ता म्हणते की बरोबर आहे तुझं, मी जेव्हा एखाद्या पेशंटला अनेस्थेशिया देतो ना तेव्हा तो गुंगीत असतो, त्याला काहीही माहित नसतं, परंतु जेव्हा तो शुद्धीवर येतो तेव्हा त्याला समजतं की काहीतरी खूप मेजर चेंज झालाय. माझं सुद्धा अगदी तसंच झालंय, मला तर अनेस्थेशिया मधून जागा झाल्यासारखं वाटतं. जिरी म्हणत असते की मुक्ता कधी कधी आपल्याला जे हवं असतं ते आयुष्यात घडत नाही आणि मला माहितीये की तुझं सागरवर अजिबात प्रेम नाहीये. तेव्हा मुक्ता म्हणते की पण माझं सईवर खूप प्रेम आहे. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पुरुषोत्तम मुक्ताकडे एक अंगठी देतो आणि म्हणतो की ही अंगठी सागरसाठी कशी वाटेल सांग बरं. तेव्हा मुक्ता म्हणते की बाबा ही अंगठी आईने तुझ्यासाठी केली आहे. पुरुषोत्तम म्हणतो की हो की नाही, मग ती अंगठी स्पेशल माणसालाच द्यायला हवी. तेव्हा मुक्ता म्हणत असते की ज्या माणसाला प्रेमाची किंमत नाहीये तो काय या अंगठीची किंमत करणार आहे. तर सागर हा सईला भेटण्यासाठी तिच्या स्कूलमध्ये गेलेला असतो. तेव्हा एस फॉर सागर या नावाची सई त्याला एक अंगठी देते. टचमेंट मध्ये असताना सावनी जेव्हा मुक्ताला कॉल करते तेव्हा मुक्ताचा फोन मिहिका उचलते आणि सांगते की आज मुक्ताचा साखरपुडा आहे. तेव्हा सावनी म्हणत असते की आता मी बघतेच की सईची मुक्ता आंटी कोणासोबत नातं जोडते ते. तर मित्रांनो असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.